विद्यार्थी मित्र, आज आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय याचा थोडक्यात अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत आर्थिक चलांच्या वर्तनाचा आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या आर्थिक क्रियांचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र करते. हे व्यक्तिगत आर्थिक घटक म्हणजे कोणते? तर त्यामध्ये विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, विशिष्ट वस्तू, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा यासारखी जे काही व्यक्तिगत आर्थिक चलं आहेत, या व्यक्तिगत आर्थिक चलांचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे आपल्याला पुढील चित्रांच्या माध्यमातून दर्शवता येईल. यातील पहिल्या चित्रामध्ये एका विशिष्ट उत्पादन संस्थेचा अभ्यास, दुसऱ्या चित्रामध्ये विशिष्ट कुटुंबाचा अभ्यास, तिसऱ्या चित्रामध्ये एका उपभोक्त्याचा किंवा एका ग्राहकाचा अभ्यास या ठिकाणी दर्शवलेला आहे. म्हणजेच सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील जी काय वैयक्तिक आर्थिक चलं आहेत, या वैयक्तिक आर्थिक चलांचा अभ्यास करताना दिसते. म्हणून वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास हे एक त्याचं वैशिष्ट्य मानले जाते. वैशिष्ट्य त्यानंतर किंमत सिद्धांत. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. कारण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वस्तू, सेवा आणि उत्पादन घटकांची किंमत निश्चिती कशी होते याचं विश्लेषण करण्याचं काम सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र करते. वस्तू, सेवा आणि उत्पादन घटक यांच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा हे दोन घटक महत्त्वाचे ठरतात. मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून वस्तू, सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती निश्चित केल्या जातात आणि त्या कशा ठरवल्या जाव्यात याचं विश्लेषण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र करते. म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही या ठिकाणी म्हटले जाते. त्यानंतर पुढचं आंशिक समतोल. आता सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय असं या ठिकाणी म्हटले जाते. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादक, विशिष्ट उद्योग यासारखी ज्या व्यक्तिगत आर्थिक चलं आहेत, या व्यक्तिगत आर्थिक चलांचा अभ्यास करून त्यामध्ये समतोल कसा साधला जातो याचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक चलांमधील एका विशिष्ट चलाला इतर आर्थिक चलांपासून बाजूला काढून त्याचा स्वतंत्रपणे तपशीलवार या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि यांच्यातील समतोल अभ्यासत असताना इतर परिस्थिती कायम या गृहीताचा या ठिकाणी आधार घेतला जातो आणि हा आधार घेऊनच त्यातील समतोल या ठिकाणी अभ्यासला जातो. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणजेच एक आर्थिक चलं इतर आर्थिक चलांवरती अवलंबून असते, मात्र त्याचं अवलंबित्व या ठिकाणी विचारात घेतलं जात नाही. तर उदाहरणार्थ सांगायचं झाले, मागणीचा सिद्धांत अभ्यासत असताना इतर परिस्थिती कायम असते हे गृहीत विचारात घेऊन त्यांनी किंमत आणि मागणी या दोघांमध्ये बदल कसे होतात ते अभ्यासलेलं आहे. म्हणजेच किंमत वाढली की ग्राहक वस्तूची मागणी कमी करतो आणि किंमत कमी झाली की ग्राहक वस्तूची मागणी वाढवतो आणि अशाच पद्धतीचा बदल तो का करतो याचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. आणि त्यामध्ये मग मागणीवरती परिणाम करणारे इतर घटक आहेत ते स्थिर मानलेले आहेत आणि फक्त किंमत आणि मागणीत किमतीतील बदलानुसार मागणीत कसे बदल होतात ते अभ्यासलेले आहेत. तर अशा पद्धतीने मग तो मागणीविषयक सिद्धांत असेल, पुरवठाविषयक सिद्धांत असेल, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असेल
अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांतांमध्ये त्यांचं विश्लेषण करताना त्यांनी इतर परिस्थिती कायम असते हे गृहीत विचारात घेतलेले आहे. थोडक्यात सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये दोन आर्थिक घटकांमध्ये किंवा चलांमध्ये समतोल कसा प्रस्थापित होतो याचा अभ्यास केला जातो. आंशिक समतोल हे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य विशिष्ट गृहितकांवर आधारित. तर सूक्ष्मलक्ष्य आर्थिक विश्लेषण आहे. हे आर्थिक विश्लेषण अनेक गृहितांवरती आधारलेले आहे. मग त्यामध्ये पूर्ण स्पर्धा असेल, पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, सरकारच्या निर्हस्तक्षेपाचे धोरण यासारखी गृहिते त्याने आर्थिक विश्लेषण करताना विचारात घेतलेले आहेत. परंतु ही सर्व गृहिते अवास्तव आहेत, म्हणजेच प्रत्यक्षामध्ये ही गृहिते कधीही दिसून येत नाहीत. त्याचबरोबर आर्थिक विश्लेषण करताना त्याने इतर परिस्थिती कायम असते एक महत्त्वाचं गृहीत आधारभूत घेतलेलं आहे. या गृहितामुळे आर्थिक विश्लेषण करणे सोपे होते. मात्र जे काही विश्लेषण केले जाते त्याला स्थिर रूप प्राप्त झालेले आपल्याला बघायला मिळते. म्हणजे बदलत्या परिस्थितीबरोबर हे विश्लेषण उपयोगी ठरत नाही. थोडक्यात सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक विश्लेषण करताना अनेक गृहितांचा या ठिकाणी आधार घेतलेला आहे आणि म्हणून विशिष्ट गृहितकांवर आधारित किंवा अनेक गृहितांचा आधार हे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आहे. या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा या ठिकाणी वापर केला जातो. आता सीमांत तत्व म्हणजे काय? तर सीमांत नागामुळे किंवा एका वाढीव नागामुळे एकूण परिमाणात होणारा जो बदल आहे त्याला सीमांत परिमाण असं या ठिकाणी म्हटले जाते. आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रातील जे आर्थिक निर्णय घेतले जातात हे आर्थिक निर्णय घेण्यासाठी सीमांत तत्वाचा किंवा सीमांत संकल्पना याचा वापर या ठिकाणी केला जातो. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे वेगळ्या आर्थिक घटकांना घ्यावे लागत असतात. उदाहरणार्थ उपभोक्ता आहे. या उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला वस्तूची खरेदी करत असताना किती वस्तूचे नग खरेदी करावेत हा निर्णय घ्यावा लागतो. आता हा निर्णय घेत असताना तो शेवटच्या नगाला किती किंमत मोजतो आणि त्या नगापासून किती सीमांत उपयोगिता मिळणार याची तो तुलना करतो. जर शेवटच्या नगापासून त्याला मिळणारी उपयोगिता कमी असेल आणि किंमत जास्त द्यावी लागत असेल तर तो ग्राहक ती वस्तू खरेदी करत नाही. या उलट शेवटच्या नगाला किंमत कमी द्यावी लागत असेल आणि उपयोगिता जास्त मिळत असेल तर ती व्यक्ती तो नग खरेदी करते. म्हणजेच शेवटच्या नगाला त्या 10 रुपये किंमत द्यावी लागते आणि 8 एवढीच उपयोगिता मिळते तर ती व्यक्ती तो नग खरेदी करणार नाही. आणि जर त्याच नगाला 10 एवढी उपयोगिता मिळत असेल आणि 8 किंमत द्यावी लागत असेल तर दोन्ही त्यांना जास्त उपयोगिता मिळते आणि म्हणून ती व्यक्ती काय करेल तो नग खरेदी करेल. त्याचप्रमाणे उत्पादकाला देखील उत्पादन घटकांना उत्पादन कार्यामध्ये सहभागी करून घेत असताना या सीमांत तत्वाचा उपयोग होतो. म्हणजे जो शेवटचा घटक आहे त्याला उत्पादन कार्यात सहभागी करून घेत असताना त्या शेवटच्या घटकाला द्यावी लागणारी किंमत आणि त्याची उत्पादन क्षमता याची तुलना केली जाते. त्याची उत्पादन क्षमता त्याला देण्यात येणाऱ्या मोबदल्यापेक्षा जास्त असेल तर तो घटक उत्पादन कार्यामध्ये सहभागी करून घेतला जातो. आणि जर त्याची उत्पादन क्षमता त्याला देण्यात येणाऱ्या मोबदल्यापेक्षा कमी असेल तर तो घटक उत्पादन कार्यामध्ये सहभागी करून घेतला जात नाही. म्हणजे थोडक्यात सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये सीमांत तत्व ही संकल्पना वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्णय आहेत ते घेण्यासाठी उपयुक्त ठरते. याचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करताना दिसून येते. बाजार रचनेचे विश्लेषण. पुढचं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये
अनेक विविध बाजारपेठांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्यामध्ये पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असेल, मक्तेदारी बाजारपेठ, मक्तेदारीयुक्त बाजारपेठ, अल्पाधिकार यासारख्या जे काही बाजारपेठा आहेत, या बाजारपेठांचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. या बाजारपेठांमध्ये वस्तूंचं उत्पादन आणि वस्तूंची किंमत निश्चिती कशी होते याचं विश्लेषण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. म्हणून बाजार रचनांचे विश्लेषण हे एक सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य या ठिकाणी मानले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. पुढचं वैशिष्ट्य कोणतं आहे? मर्यादित व्याप्ती. तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आहे, या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे किंवा संकुचित आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. कारण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. जसे की विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग, विशिष्ट उत्पादन संस्था, एक उपभोक्ता, एक उत्पादक या पद्धतीने व्यक्तिगत आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील जी काही समग्र आर्थिक चलं आहेत, या समग्र आर्थिक चलांचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करत नाही किंवा राष्ट्रीय पातळीवरतील ज्या समग्र आर्थिक समस्या आहेत, या समग्र आर्थिक समस्यांची चर्चा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केली जात नाही. तर या समग्र आर्थिक समस्या किंवा प्रश्न म्हणजे कोणते? तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पादन असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, व्यापारचक्र, व्यवहार तोलाचे सिद्धांत, आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, चलनविषयक व राज्य वित्तीय धोरण, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या यासारखी जे काही समग्र आर्थिक चलं आहेत, या समग्र आर्थिक चलांचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करत नाही. आणि म्हणून सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. आणि म्हणून ते एक सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सूक्ष्मदर्शी अध्ययन. पुढचं वैशिष्ट्य कुठलं आहे? सूक्ष्मदर्शी अध्ययन. तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र होय असं या ठिकाणी म्हटले जाते. या शाखेमध्ये म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक घटकांचा सूक्ष्म स्तरावरती या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजे समग्र आर्थिक घटक आहेत, या समग्र आर्थिक घटकांचे लहान लहान भागांमध्ये विभाजन केले जाते आणि त्यातील लहान आर्थिक घटक आहे त्याचा स्वतंत्रपणे तपशीलवार बारकाईने या ठिकाणी अभ्यास केला जात असलेला दिसून येतो. म्हणजे एकूण मागणीऐवजी एका ग्राहकाची मागणी, एकूण उत्पादनाऐवजी एका उत्पादकाने केलेले उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्नाऐवजी वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. तर अशा पद्धतीने जे काही व्यक्तिगत आर्थिक चल आहेत त्यांचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करते. या संदर्भात प्राध्यापक AP लर्नर यांनी असं म्हटलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेतून पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. म्हणजेच प्राध्यापक AP लर्नर यांनी अर्थव्यवस्थेची तुलना मानवी शरीराशी केलेली आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीर हे विविध अवयवांनी बनलेलं आहे किंवा अनेक पेशीने ते बनलेलं आहे. मग त्यामध्ये कान असतील, डोळे असतील, नाक असेल, जीभ, त्वचा, हृदय असे अनेक विविध अवयव मानवी शरीरामध्ये आहे आणि यांचं एकत्रीकरण म्हणजे मानवी शरीर. तर त्याच पद्धतीने देशाची अर्थव्यवस्था आहे ही अनेक आर्थिक घटकांनी मिळून बनलेली आहे. मग त्यामध्ये उपभोक्ते आहेत, उत्पादक आहेत, गुंतवणूकदार आहेत, बचत करणाऱ्या व्यक्ती आहेत, उत्पादन साधने पुरवणारे घटक आहेत. तर अशा अनेक आर्थिक घटक आहेत. या सर्व आर्थिक घटकांनी मिळून देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी बनलेली असते. आणि या आर्थिक घटकांमधील एक स्वतंत्र आर्थिक घटक बाजूला घेऊन सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र काय करते, त्याचा बारकाईने तपशीलवार या ठिकाणी अभ्यास करताना दिसून येते. आणि हे जे आर्थिक घटक आहेत
हे आर्थिक घटक एकमेकांमध्ये आर्थिक क्रिया कशा घडवून आणतात आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये समतोल कसा प्रस्थापित केला जातो याचा देखील अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र या ठिकाणी करते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की अर्थव्यवस्थारूपी शरीरातील निरनिराळ्या पेशी म्हणजे हजारो उपभोक्ते, हजारो उत्पादक, हजारो कामगार आणि उत्पादन साधने पुरवणारे घटक हे आपले कार्य कशा प्रकारे पार पाडतात आणि त्यातून अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित करतात याचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र करते. म्हणजे सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत आर्थिक चलांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि म्हणून सूक्ष्मदर्शी अध्ययन हे सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी मानले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे साधनसामग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमतांचे विश्लेषण. साधनसामग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमतांचे विश्लेषण. सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्रामध्ये देशामध्ये जी काही विविध प्रकारची साधनसामग्री आहे ही साधनसामग्री उपभोगासाठी उत्पादनासाठी कशी वितरित केली जाते याचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र करते किंवा हा सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यासविषय मानला जातो. म्हणजे निरनिराळ्या स्पर्धक गटांमध्ये साधनसामग्रीचे वितरण करणे हा सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यासविषय आहे. वस्तूंच्या आणि उत्पादन घटकांच्या किमती याच्या सहाय्याने साधनसामग्रीचे उत्पादन आणि उपभोगामध्ये कार्यक्षम वितरण कसे केले जाते हे या ठिकाणी सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र अभ्यासते. आता देशामध्ये उत्पादन कार्य करण्यासाठी आणि देशातील लोकांचा उपभोग होण्यासाठी जी काही विविध प्रकारची साधनसामग्री आहे मग ती मानवनिर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल ती लोकांना पुरवणे या ठिकाणी गरजेचे आहे आणि ती कशी पुरवली जावी आणि पर्याप्त वितरण कार्यक्षम वितरण कसं व्हावं हे या ठिकाणी सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र याचं विश्लेषण करते. याबरोबरच कोणत्या वस्तूचे उत्पादन किती प्रमाणात करावे, उत्पादित वस्तू व सेवांचे एकूण विभाजन कसे करावे या देखील प्रश्नांचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र उत्पन्नाच्या वितरणाचा देखील या ठिकाणी अभ्यास करताना दिसून येते. त्याबरोबरच देशातील साधनसामग्रीचे कार्यक्षम वाटप झाले आहे का, समाजाचे महत्तम आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते का या देखील प्रश्नांचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र या ठिकाणी करते. आणि म्हणून साधनसामग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमतांचे विश्लेषण हे सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य मानले जाते. तर अशा पद्धतीने आज आपण सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या ठिकाणी थोडक्यात अभ्यासलेली आहेत.